सक्षमीचा पहिला पाऊस हे पहिला पाऊस सक्षमीचा चालली सक्षमी भिजायला. गप नको रडू. गप बाळा गप गप बाळा गप बाळा गप गप बाळा. अरे उगी 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 बाळा बाळा. हॅपी फादर्स डे डॅडी. काय असं येतं तुझ्यासाठी काय केलं नाही मी. आइए डैडी जी आपका इंतजार था. हैप्पी फादर्स डे पप्पा. हैप्पी फादर्स डे पप्पा. अरे पण माझी पोरकी कुठ. पोरगी तर झोपली छान. थँक्यू छोटासा केक. हॅपी फादर्स डे पप्पा. डन, डन, डन. हॅपी फादर्स डे. डन. हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे. पायल प्रतीक ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि कालचा दिवस तुम्ही बघितला आमचा कसा गेला. सक्षमीने आम्हाला रात्रभर नाही झोपून दिलं. पोरगी अर्धा तास पण नीट झोपत नव्हती. हातपाय हलवून लगेच झोपायची. नाही मी नंतर सगळं आवडते. तुला जायचंय ना मार्केटिंगला. त्याला मार्केटिंगला जायचंय प्रतीकला म्हणून मी पटकन ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. तर म्हणून मी आवरलेलं नाही. मी आता जस्ट आंघोळीवरून आली आहे. तर सक्षमने आम्हाला रात्रभर नाही झोपून दिलं. अर्धा तास नीट नव्हती झोपत पोरगी. लगेच उठायची कारण ती हात पाय एवढी वळवळ करते. तिला बांधून ठेवलं होतं आम्ही गाईस. कारण की तिचं दुखायला नको म्हणून बांधून ठेवलं होतं. पण तिला बांधलेलं पण नव्हतं पाहिजे. मग तिला शेवटी प्रतीकने बांधलं. मग नंतर काय केलं मी सोडलं परत तिचं आणि तिला तसंच ठेवलं. म्हणलं झिले आपली जिंदगी. पण तिचं वळवळ करायचं काही थांबलं नाही. पण फॅन लावला एक वरती मग झोपली ती. कारण की तिचं दुखणं कमी झालं सकाळपर्यंत. हो कोण म्हणलं तुला. 4:30ला झोपली ती. तिने मला एक तास पण नीट झोपून दिलं नाहीये. ती कंटिन्यू सक्षमीने मला उठवलंय. अर्धा तास पण मिनिट अर्धा तास झोपायचे लगेच उठायचे. असं वाटायचं की उगाच झोपले. मी जागे राहिलं असतं तर बरं झालं असतं. तिचं दुखत होतं. आणि आम्हाला तर काय झोप आवरत नाही. तरी पण मी जागली कशी तरी. हा कशी झोपली ती आपली नींद उडवून. स्वतः मस्त झोपली आहे सक्षमी. आणि आज आहे फादर्स डे. हॅपी फादर्स डे पप्पा. थँक्यू मम्मी. मला थँक्यू कशाला. त्याच्यामुळेच मी फादर बनलो ना. ओ अच्छा. तुझं कष्ट हो तुझं रोज रात्री उठणं हो. तू जे सहन केलं त्या सगळ्यामुळं बाप बनायचं सुख भेटलेलं आहे. नको रडू आता. गप गप गप. आनंद अश्रू आहेत. गप नको रडू. गप बाळा गप गप बाळा गप बाळा गप गप बाळा. अरे उगी 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 बाळा 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 गप का गप. थँक्यू. तर अशा प्रकारे आमची गुड मॉर्निंग झालेली आहे. काय राहिली तू आरती नाला एकशे जिम नाही माझी. काय राहिली ती. इकलं बघ मायकल पप्पाकडे बघ. चल इकलं बघ. ए ऋषूबाई ए फुगूबाई. अगं बाई कशी बघ ती इकलं तिकलं. ए फुगूबाई इकलं बघ की आमच्याकडं. अरे तिकडं काय आहे. पप्पाकडे नाही बघायचं का तुला. ते ग्रीन हाल्ट आहे ना. पप्पाकडे नाही बघायचं. हाय का. पप्पाकडे नाही बघायचं. पण तिकडं. अरे इथं समोर मी आहे का सक्षमी. नाही बघायचं काय तिला. रुसली तुझ्यावर. चाललंय मला रुसली आहे. तू नाही ऐकत ना तिचं म्हणून. तू लुसली माझ्यावरती. आता लुसली बस ना. म्हणून काय पाहिजे तुला. मंडळी मी पडली आजारी. मला आली कणकणी आणि भूक पण लागली आहे. दुपारचं काहीच आज मी जेवण नाही बनवलंय. पप्पा लवकर आणा ना. भूक लागली. खूप भूक लागली मला खूप. म्हणून पप्पाला तर दुकानात पाठवते. दूध संपलंय तर दूध आणा म्हणते. आणि हळीवची खीरच बनवते आणि ती खाते. कणकणी आली. पोट दुखतंय. कंबर दुखते. पाठी दुखते. सगळं दुखतंय. उपाशी नाही राहू शकत. एकदम झटपट खीर बनवते हळीवची. मला असं थांबूशी पण नाही वाटत इतकी माझी कंबर दुखती आहे.
थांबायचं पण मला खूप जीवावर आलंय, खूप म्हणजे खूप जास्त जीवावर आलंय. मला कणकणी कशी आली ते मला माहीत नाही, कारण की माझं एवढं कधी दुखत नाही तेवढं माझं आज दुखतंय. भयंकर माझी परिस्थिती बेकार झाली, माझी अवस्था खूप बेकार झाली आता. मला इन्स्टंट हळीवची खीर बनवायची आहे, म्हणून मी ती कुकरला शिजवून घेणार आहे पटकन, कारण ते भिजेपर्यंत मला दम नाही निघणार. लवकर बनवते कशी पण आणि खाते बाबा. आणि भूक पण कंट्रोल होत नाहीये आणि अंगात ताकद पण नाही. सगळाच प्रॉब्लेम होतोय मला. काय करू, हसू करडू. बनवली प्रतीकसाठी अंड्याची पोळी आणि इथं माझी खीर बनती आता. पायला आज काहीच जेवायला बनवलं, काहीच बघा हे बनवलं काही काय हळीवची खीर. आणि तिला बिचारल्या कणकणी आली असं वाटलं लागलं जरा. लय माझं अंग दुखतंय. मला आणली अंड्याची पोळी. आणि एवढी पेशन्स लेवल नाही माझ्यात, एवढी मी ते किचनमध्ये थांबून बनवू काहीतरी वेगळं. खीर पटकन म्हणलं तिला आणतो काहीतरी पार्सल खायला, तर नको म्हणली. आणि 4 वाजता आणि हे खाते मी आता. ठीक आहे, कारण तुझं पोट भरणं पण गरजेचं आहे. मला काय होतंय, मला थांबलं ना, थांबवत नाही मला, असं लय हे व्हायला लागले. कणकणी आल्यासारखं होतं, गळून घ्यायसारखं बॉडी. पोट दुखतंय माझं, मेन म्हणजे पोट दुखतंय. ते पोट का दुखतंय माहित नाही, पण लय डेंजर पोट दुखतंय. काल आपलं बरं जागरण झालं हे पाहिलं. हो, तू पण उठतच होता की. मी उठत होतो, पण तुला उठून बसावं लागत होतं, सचिनीला घ्यावं लागत होतं. मॅडम रात्रीभर तिची रात्री झोप नाही झाली सक्षमीची, म्हणून ती आता एवढी झोप काढते ना. कसली झोपली हो. ताई आल्या होत्या प्रतीकच्या बहिणी, म्हणजे आमच्या भिंगूची नाही, प्रियाची आणि प्रांजलची मावशी आल्या होत्या सक्षमीला भेटायला. त्यांचा आवाज ऐकून पण नाही उठली. दोघांनी तिला आवाज दिले, किती उठवायचा प्रयत्न केला, पोरगी हल्ली नाही का डुलली नाही. आणि त्यांनी जाताना तिच्या हातात पैसे दिले, आणि त्यांनी जाताना सक्षमीच्या हातात पैसे दिले. काय एवढी गाढ झोपलेली पोरगी, तिने पैसे बरोबर पकडले अशा हातात. बघा कशी पोरगी, बघितलं, हुशार. किती झोपली तरी पैसे नाही सोडायचे. आता विषय असं झालाय, मी तर खीर पण खातीये आणि तू खातोय ना ती अंड्याची पोळी, पण नाही ना, दुधासोबत नाही ना अंडे खाऊ शकत. तर मंडळी, आज फादर्स डे ना, तर आपण प्रतीकला आपण सरप्राईज देऊया, कारण की हा प्रतीकचा आहे फर्स्ट फादर डे, म्हणून आपण छोटासा प्रतीकसाठी प्लॅन करू. मला बाहेर जाता येत नाही, काही करता येत नाही आहे, म्हणजे सक्षमीला सोडून एकटीला बाहेर जाता येत नाही मला, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो आहे थोडासा. मग तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करा. पुढच्या वर्षी आपण फादर डे खूप जोरात करू, पण प्रतीकला छोटंसं सरप्राईज देऊया आपण, ठीक आहे. त्याला फादर्स डे सेलिब्रेट करून. तर मी आता काही जास्त आवरणार नाही आहे, पहिले मी घर आवरते थोडंसंच, लय नाही आवरत, थोडंसंच. त्यासाठी ना मी बलून फुगवणार आहे, काही बलून फुगवते आणि थोडंसं डेकोरेशन करते. केक आणलेला आहे मस्त, त्या केकवरती पण काय लिहिलं आहे ते तुम्हीच बघा थोड्या वेळात. पहिलं आपण डेकोरेशन करू. चला, हे बघा, आपण डॅडीसाठी मागवला आहे हा केक, क्यूट असा, आणि ते मी बलूनने थोडंसं सजवलं आहे, कारण की हे बलून जर फुटले तर सक्षमी आता झोपलेली पाळण्यातून उठेल, आणि तर मी स्क्रीनवरती लावलं आहे हॅपी फादर्स डे. हे बघा, छोटंसं आपण डॅडीसाठी करूया. हॅपी फादर्स डे डॅडी. काय असं येतं, तुझ्यासाठी काय केलं नाही मी, फक्त गाणं गाते आज फादर्स डे म्हणून, चल तुला खुश करावं म्हणून. हॅपी फादर्स डे. फादर्स डे पोरगी कुठे माझी? पोरगी झोपली. मी पण तुझ्या पप्पाची समजले. काय? मी पण तुझ्या पप्पाची ना. काय जोक मारला मी, काय जोक मारला, म्हणते मी पण तुझा पप्पा आहे. तसं तर बरोबरच बोलला,
माझ्या पप्पानंतर माझी कोण पप्पासारखी काळजी घेत असेल तो प्रतीकच आहे. जो सक्षमीचा पप्पा आहे आणि तो माझा पण पप्पा आहे. आइये डॅडी जी आपका इंतजार था. हॅपी फादर्स डे पप्पा. हॅपी फादर्स डे पप्पा. अरे पण माझी पोरगी कुठ? पोरगी तर झोपली छान. थँक्यू. छोटासा केक. बस इकडे तो मी बस. हा इकडे. येस. थांब 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 थांब. एक फुगा पडलाय. थांब एकच मिनिट थांब. एक फुगा पडलाय प्लीज. नको रडू. नको रडू. गप्प बस. नको रडू. आणि माझ्याकडनं तुला अजून एक गिफ्ट आहे. तुला मी डेटवर नेणार आहे. गेटवर? गेटवर नाही. गेटवर नेऊन मी काय करू? डेटवरती. केक खायचा नाही आहे बाळा. पहिला आपण कट करायचा आहे. ठीक आहे ना? पहिले फोटोज काढूयात. एक फुगा गळून खाली पडला. फादर्स डे. आमची डॉटर झोपली आहे छान. प्लीज. मला वाटलं काय इथला पण फुगा पडला का काय. गाईस तुम्ही समजून घ्या प्लीज. हे पडदा आम्हाला साथ देत नाहीये. समजून घ्या. हो. तुम्हाला आम्हाला सेलिब्रेशन महत्वाचं, डेकोरेशन नाही. हो ते तर आहेच. आठवणी, हां. साठवणी. हो साठवणी करूनच ठेवते आपण. प्लीज आठवणी. गिव्ह मी माय डॉटर. वेट 1 मिनिट प्लीज वेट. आता विषय हार्ड झाला आहे. इथं फादर्स डे चाललंय. सक्षमी झोपली. देऊ का तिला काढून? ती झोप तात्पुरती. आठवणी कायमच्या आहेत. ती परत झोपू शकते. आठवणी परत नाही येऊ शकत. परत आपल्यामध्ये क्रिएट करावं लागेल. सगळ्या गोष्टी समजून घ्या. असंच देऊ तिला. हो. कपडे काढलं असतं बरं असतं. कपडे नको ती काढ. म्हणत काय पप्पा येतो तुम्ही एवढी आळशी. एका हातात पण गेली. मोठे झाले पिलू माझ्या. मोठे झालंय पिलू. आधी एक हातात बसायचं. आता एक हातात नाही बसत. यू आर माय किंग असं म्हणतो पिलू तो. यू आर माय किंग. हॅपी बर्थडे पिलूडी. नो हॅपी बर्थडे. हॅपी फादर्स डे. हॅपी फादर्स डे पापा पापा. हॅपी फादर डे. गाईज मी माझं पण नाही आवडलंय. कारण की सरप्राईज असतं. असं नाही की आवरून मेकअप करूनच द्यायचं. हो. काय केलं तू बघ आता. असं केलं ते तोंडाला केस सोडून गेलीस. असं जसं तो पकडतो ना. हा तसं. फोटो काढ. हे पप्पाला खूप घाई झाली. गाईज केक खायची. काय करायचं? भूक लागली म्हणून मला काय चटपटीच खाऊशी वाटतंय. मग आज तुझ्यासाठी स्पेशल बनवते ना मी. स्पेशल चिकन बनवणार आहे आज तुझ्यासाठी. कसं आहे मी सगळं प्लॅन सेट केलं. तुला काय द्यायचं जेवायला आज. तर मी केक पकडणार आणि तू कापणार आहेस. कारण की फादर डे तुझा आहे. येस. पिलू क्लॅप कर. इथून मागून कापलं की छान. हॅपी फादर डे. मीच हॅपी म्हणून. हॅपी फादर डे पप्पा. डन डन हॅपी फादर्स डे डन. वाव पप्पानी खूप छान केक कापला. एकदम छोटा. हॅपी फादर्स डे पप्पा. छान आहे केक. हो. तुझ्याच आवडीचा केक आणलाय. चला तू तो बाप बन गया. बाप बनकर 3 महिना हो गया. 3 महिना नाही. अरे पण ऑगस्ट Father Day. मध्येच मी बाप बनलो होतो. Father Day चं आज कारण आहे. ऑगस्ट मध्येच आम्हाला माहिती होतं की आम्ही मम्मी पप्पा बनणार आहे. तुला फादर तर आज डे ना. फादर डे आज आहे ना. पण ठीक आहे. तर अशा प्रकारे पायलला माझा फादर्स डे. आणि मी पायल. हां ठीक आहे. सक्षमीने पायलच्या स्वप्नात येऊन सांगितलं मम्मा पप्पा उद्या फादर डे आहे तर पप्पासाठी केक आण. आणि आठवण राहणार ही मस्तपैकी छान अशी. तर आज प्रतीकसाठी एवढंच फक्त फादर डेचं सेलिब्रेशन नाही आहे. त्याच्यासाठी मी खास चिकन बनवणार. एकदम खास चिकन बनवणार आहे प्रतीकसाठी. चिकन मस्त चिकनचा रस्सा
भाकरी भात असं स्वयंपाक बनवणार आहे मी आज. तू काय आणि हा बघा, हा बघा. तुम्ही काढते थोडं तुम्ही काढ. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. एकले भारी पाहिजे. केक लय छान आहे लय ना? भारी केक लागतं. खा खा. थोडा खाऊ थोडा खाली पण देऊ. हो. मम्मी पप्पाला मम्मी पप्पाला पण केक ठेव जरा ठेव. आणि जो हार्ट आहे ना त्याच्यावरती तो मी तुला सांगणार. हे बघा, चल ते तोंड कुठे गेलंय माझं. हे बघा, मी मला दाखवते. हे बघा एकदम छोटूसा हार्ट आहे, पिंक हार्ट. आम्ही प्रतीकला जाते. Guys, याने माझं हृदय चोरलं नाहीये, याने माझं हृदय खाल्लंय ह्याने माझं हृदय. बघा, सगळ्यांचे नवरे त्यांचं बायकोंचं हृदय चोरतात. माझा नवरा माझं हृदय खातो. हार्ट खाल्लाय नी, हार्ट. आणि ही माझा भेजा खाती, भेजा. रक्त पिते. हो, रक्त पण पिते. वाव, भेजा आणि रक्त काय कॉम्बिनेशन आहे. छान एकदम फोडणी देऊन तडका मारून मी खाते. सक्षमीचा पहिला पाऊस पहिला पाऊस सक्षमीचा चालली सक्षमी भिजायला. साईडला पाऊसच नाही. अरे माहिती मामा काढीच पाऊस आलाय. पाऊस छान पाऊस आलाय. हा बघा पाऊस, बघा कसा असतो पाऊस. असं असतो का? हा थांब म्हणा पावसाला. थांब मी पण येतो. थांब. येतो. सक्षमी आज भेजणार. ए पिलू, हे बघा तिला पाणी आहे ना इकडं. हळू पाणीच नाही. अरे एक 2 टिपकं पडतं आता काय. त्या साईडला पाऊस आहे. हे नको पात्र्यावरचं घाण पाणी. कामी काढते तिकडे. आहे का पाऊस? नाही थांबत. पहिला पाऊस. असं कोणी केलं होतं रे? मम्मीचं पत्राचं पाणी. पात्राचं पाणी ते. पत्राचं पाणी का? मग कसलं पाणी येतं? ते चार घे ना, चारला चार घे. आठवून राहील ना पहिला पाऊस. ती पण बघतीये. असं फिरा, असं पूर्ण फिरा. पुढच्या वर्षी कळून दिला आहे ना. हे बघा पावसाचे टिपके पडले अंगावर. तोले पाऊस पडला सक्षमी. कशी भिजली कशी इथं बघा. हे बघा कशी भिजली. ए थंडी वाजते पिल्ल, थंडी वाजते. हा गारटली. चला. हसती ती. तर मम्मी पाऊस पडत होता आणि पहिला पाऊस पडायला आमच्या इथं. तर मम्मी म्हणली सच्ची मला थोडा पहिला पाऊस दाखवू. कारण पहिल्या पावसात बाळाला दाखवले की बाळ घाबरत नाही असतं. बाळाची भीती मरते आवाजाने. आणि बघती कशी इकडं तिकडं. आणि मी तसं झालं होतं बाहेर. तिकडं पण पोरं भिजायला लागलेत. पहिला पाऊस पडला आमच्या इथे. हे बघा आणि इकडं पण भिजायला लागलं. पाऊस येऊन झाला. भिजली आज मस्त पैकी पावसामध्ये. मी पण भिजले होते म्हणून मी कपडे चेंज केले. आणि आज मस्त दिसते शर्ट मला ना. हो, तू घालतच मी काही छान दिसेल ना. तेच ना. पण नाही घालू वाटत ना. घालायचे ना. तू कपडे ठेवून तरी काय करणार आहेस ना. घालत नाही कपडे. खूप कपडे आहे जवळ. रात्रभर माझी झोप नाही झाली आहे. आणि आमचा खूप असा बसून गेला. पण मला झोपायचं होतं पण मी नाही झोपले. मला झोपच येत नव्हती. खूप झोप आली पण झोपायला आम्ही टाइम काढला होता पण मॅडम झोपले नाही. माझी कंबर आणि पाठले दुखतंय. अगं झोप बाई, अगं आराम कर. ते नाही करायचं. पण माझं पोट पण दुखतंय. म्हणून झोपायचं माझं असं. खूप दुखतंय माझं. कणकणी आल्यागत झालंय मला.
दवाखान्यात जावं वाटतंय. तोंड पण बघा माझं कसं झालंय, एकदम विचित्र अवतार झालाय माझा. बघू, जर काय मला ताप आला तर मी रात्री तिकडे घेऊन दवाखान्यात जाईल. आता ताप नाही, फक्त आता माझ्या अंगात अशी कणकणी आल्यागत झाले मला थोडं. सक्षमीला झोपले, प्रतीक पैसे आहे तर मी जाते. आज स्पेशल मी चिकन बनवणार आहे मस्तपैकी. हा जो मिक्सर आहे आमचा पहिला, तो पडलाय बंद, म्हणून हा लग्नातला माझा मिक्सर काढलाय मी वापरायला. खूप छान, कालच काढला होता मम्मीने, पण मम्मीला असं वाटलं की तो मिक्सर चालू आहे अजून, पण तो काय चालू नाही झाला, म्हणून हाच आता काढते असा. माझं चाललंय इथं वाटण, आणि आज मी आहे ना ह्या नवीन मिक्सरमध्ये वाटण वाटलंय सगळं. हे बघा, अर्ध झालंय माझं करून, अर्ध बाकी आहे माझं वाटण. आणि इथं मी चिकन शिजवायला ठेवलंय, आणि इथं माझा भात पण झालाय या कुकरमध्ये. आता हे निघतंय का नाही, निघलं सक्सेसफुल हे ताट काढण्यामध्ये. मी इथे चिकन शिजतं आपलं मस्त. चिकन शिजेपर्यंत माझ्या भाकरी पण होतील करून. ह्याचं वाटण वाटतं आता, एवढंच राहिलं वाटण वाटायचं. एका साईडला लगेच भाकरी करते, भाकऱ्या झाल्यावरती तोपर्यंत माझं चिकन शिजेल सुक्कं. मग लगेच एका साईडला भाजी पण ठेवते, फोडणी देते भाजीला. आणि माहीत नाही का, पण मला उभं राहावत नाहीये, इतकं पाय ठणकतात. मला असं वाटतंय की माझी झोप पूर्ण नाही झाली. मी खूप वेळ सक्षमीला घेऊन बसून होते काल रात्रभर, म्हणून माझे पाय कदाचित दुखत असावे. पण अजून मला काही कारण कळत नाही त्याचं की माझे पाय का दुखतात ते. बघू, जर मला माझे पाय जर अजून ठणकायला लागले तर मी दवाखान्यात जाणार आहे. तोपर्यंत मी स्वयंपाकावरून घेते पटकन, लवकर लवकर. तर गाईज, नाही, मला बघायचं आहे, दाखव लवकर. फाईलनी बनवले मस्तपैकी आंबे, ते खाऊन झालेले आंबे आहेत, आणि भात. येस, भाकऱ्या पण बनवल्यात. भाकऱ्या हे पण बघा माझी चिकनची भाजी इकडे. कंच कालवण, काळ्या मसाल्यातले कालवण बनवलंय. माझं नाव घेऊ नका मध्ये. हे बघा, मस्त चिकनचा रस्सा, भात आणि बकऱ्या सोबतच मस्त आपण जेवण करू. चला जेवायला. चला.